अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील कनेरीवाडी येथील कंजारभाट वसाहत परिसरात गोकुळ शिरगाव पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गावठी दारूच्या भट्ट्यांवर 2 मोठे धडक छापे टाकले। 29 मे 2026 रोजी सकाळी करण्यात आलेल्या या संयुक्त कारवाईत पोलिसांनी दारू तयार करण्याचे तब्बल 3000 लिटर कच्चे रसायन, 500 लिटर पक्के रसायन आणि 120 लिटर तयार गावठी दारू असा एकूण 1,55,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांची चाहूल लागताच वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या भट्ट्यांवरील 5 महिला आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन घटनास्थळावरून पसार झाल्या। यातील पहिली कारवाई गोकुळ शिरगाव पोलिसांनी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास कनेरीवाडी येथील कंजारभाट वसाहतीसमोरील मोकळ्या जागेमध्ये उघड्यावर सुरू असलेल्या भट्टीवर केली। या ठिकाणाहून पोलिसांनी सुमारे 77,820 रुपये किमतीचे 1,800 लिटर कच्चे रसायन, 300 लिटर पक्के रसायन, 60 लिटर तयार दारू आणि दारू गाळण्यासाठी वापरली जाणारी लोखंडी व प्लास्टिकची बॅरल्स, ॲल्युमिनियमचे डबे व प्लास्टिक पाईप्स असा माल जप्त केला। यावेळी पोलिसांची गाडी येताना पाहून संशयित महिला आरोपी उमा अर्जुन अभंगे, सुरेखा राजेश घारुंगे आणि हिना महेश बागडे सर्व राहणार कंजारभाट वसाहत कनेरीवाडी यांनी तिथून पळ काढला। या प्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल संजीवनी पाटील यांनी फिर्याद दिली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल पाटील पुढील तपास करत आहेत। दरम्यान याच परिसरात दुसरी कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कनेरीवाडी येथील साईनगर भागामध्ये केली। तिथल्या मोकळ्या जागेत उघड्यावर सुरू असलेल्या भट्टीवर छापा टाकून पोलिसांनी 78,000 रुपये किमतीचे 12 लिटर कच्चे रसायन, 200 लिटर पक्के रसायन, 60 लिटर तयार गावठी दारू आणि इतर साहित्य जप्त केले। या कारवाई दरम्यान संशयित आरोपी काजल घारुंगे आणि प्रियांका घारुंगे दोघी राहणार साईनगर कंजारभाट वसाहत कनेरीवाडी या पसार होण्यामध्ये यशस्वी ठरल्या। LCBचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय केशव पडवळ यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय हुंबे आणि AHTUच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रज्ञा पाटील यांनी सहभाग घेतला। या दुसऱ्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कोटे करत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।